दादा काय सांगताल, आज प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात इथे महिलांची देखील उपस्थिती आहे आणि निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. काय सांगाल आपल्या पक्षाबद्दल आणि आपल्या जे आपले कार्य असेल पुढे त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही बघितलं असेल, लोकांमध्ये खूप उत्साह आहे. लोकशाहीचा दिवस जो आहे तो खूप धुमधडाक्यात साजरा होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या 15 तारखेला लोक भरघोस मतांनी आम्हाला विजयी करतील आणि अशी अपेक्षा आहे की आता ज्या पद्धतीने आम्ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचतोय, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. भविष्यातही आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे भविष्यात आम्हाला लोक संधी देतील ही अपेक्षा आहे. दादा आता पॅनल सिस्टम असल्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की नागरिकांना समज होत नाहीये की कसं मतदान करायचं. तर याबद्दल जनजागृती काय असेल आणि जनतेला काय आव्हान असेल आपल्या प्रभागात? आम्ही लोकांच्या घरोघरी जातोय. लोकांना आम्ही वोटिंग मशीनचे डुप्लिकेट कॉपी त्यातून लोकांना समजून सांगतोय कसं तुम्हाला मतदान करायचंय. तुम्हाला 2 मशीन मध्ये 4 मतदान करायचंय. 4 मतदान केलं तरच तुमचं एक मत व्हॅलिड होईल. हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना समजवतो. दादा तुमचं कार्य काय असेल, नगरसेवक काय सांगणार? बघा, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही भर देणार आहोत. लोकांच्या समस्या ह्याच आमचा विजन असणार आहे भविष्यामध्ये. आणि जे काही इथली समस्या असतील, जसं वॉटर गटर मीटर सगळेच करतात, पण इथले जे 12च्या समस्या आहेत, 28च्या समस्या खूप वेगवेगळ्या आहेत. इथे मोठी मोठी गटर आहेत, गटरातून दुर्गंधी येते आणि तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना खूप त्रास होतो. आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे युडी मिनिस्टर आहेत त्यांच्या माध्यमातून या सर्व लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. पण काय सांगाल, अगदी वारसा हा तुम्हाला मिळालेला आहे, अगदी राजनीती हा तुमचा वारसाच आहे. कुठे ना कुठे तुम्हाला हे जाणून आहेच. तर काय वाटतं, एकूणच ही वेगळी लढाई आहे. एकाच पॅनलमध्ये 4 हे दिलेले आहेत आपल्याला निवडणुकीसाठी. तर त्याबद्दल तुमचं मत काय आणि तुम्ही काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम सगळ्या माझ्या मतदार बंधूंना नमस्कार. आपण आत्ताच बोललात वारसा राजकारणाचा नाही तर हा समाजकारणाचा वारसा मी जपत आहे. माझी 4थी पिढी आहे आणि माझ्या या पॅनलमध्ये माझे सहकारी दर्शन बनगे असतील, काजल ताई बनगे असतील, डॉक्टर प्राजक्ता मोंडकर असेल, आम्ही सर्वजण विविध भागात क्षेत्रामध्ये, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आणि नागरिक समस्या कशा सोडवायच्या याचा अनुभव मलाही आहे, दर्शन बनगे यांनाही आहे आणि माझ्या सहकारी दोन्ही भगिनींनाही आहे. त्यामुळं भविष्यात येणाऱ्या सर्व काही समस्या असतील ज्या नागरिकांच्या, दर्शनने जसं सांगितल्याप्रमाणे जो नाल्याचा, गटराचा, दुर्गंधीचा, पर्यावरणाचा, सिडकोच्या ट्रान्सफरचा, जो गावातील मच्छीमारांचा आणि त्यांच्या ज्या गरजेपोटी घरं जी बांधलेली आहेत ती कशी रेग्युलर करता येतील यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. काय वाटतं, एकूणच वातावरण पाहून सत्ता नक्की कोणाची? 100% शिवसेनेची सत्ता येणार. आणि माझ्या लाडक्या बहिणी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आमच्या पाठीमागे उभ्या आहेत. या लाडक्या बहिणी अशाच लाडक्या भावांच्या पाठीमागे उभ्या राहणार आहेत. युतीचा देखील इथे परिणाम होताना दिसतोय का? नाही, बघा, या निवडणुकीमध्ये जरी आमचे सहकारी पक्ष एकमेकांसमोर राहिलेले असले तरीही भविष्यात आम्ही एकत्रित्याच सगळीकडे काम करू. कारण की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही एकत्रित्या काम करत आहोत. पण नागरिक समस्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं आम्हाला या एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढवाव्या लागतात. पण आमचं शेवटचं लक्ष हे आहे की जनतेच्या समस्या सोडवणं हाच आमचा अंतिम लक्ष आहे.